तर पहिली बातमी आहे, पहिलीपासून तिसरी भाषा शिकवण्यास स्थगिती देण्यात आल्याबाबतचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी जाहीर केलाय. तरी याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध झालेला नाहीये. शाळा सुरू व्हायला अवघे काही दिवस बाकी आहेत आणि त्यामुळे हिंदी भाषेच्या सक्तीबाबत शाळा आणि पालकांमध्ये संभ्रम कायम आहे. खरं तर निर्णय प्रसिद्ध करण्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचं दादा भुसेंनी सांगितलंय. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत. राहुल, हिंदी भाषा सक्तीला स्थगिती देण्यात आल्याबाबतचा निर्णय दादा भुसेंनी जाहीर केला, मात्र याचा GR निघायला एवढा वेळ का लागतोय? कारण शाळा काही दिवसात सुरू होत आहेत. म्हणजे 4 दिवसांनी ना, म्हणजे 16 तारखेला येत्या सोमवारी शाळा सुरू होणार आहेत. आणि म्हणून एक शक्यता अशी वर्तवली जाते आहे की तेव्हा जो काही राजकीय वाद आणि त्याबरोबरच सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातून आलेल्या प्रतिक्रिया पाहता राज्य सरकारनं बहुधा वेळ काढूपणा केला. कारण खुद्द मुख्यमंत्री आधी बोलले, मग नंतर दादा भुसेंनी भूमिका घेतली की आम्ही ह्या सक्ती संदर्भामधला निर्णय मागे घेऊ. आता अडचण काय आहे की अवघे 4च दिवस राहिलेले असल्यामुळं जर इतर भारतीय भाषांना विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यायचं असेल तर त्या दृष्टीनं मानसिक आणि आर्थिक सुद्धा तयारी करावी लागेल. कारण हिंदी बरोबर इतर, समजा कुणी तमिळ भाषा निवडली, कुणी कानडी निवडली, कुणी गुजराती निवडली, हे मुंबईमध्ये शक्य आहे. तर अशा वेळेला त्या विद्यार्थ्यांना ते पुस्तक तर उपलब्ध असायला हवं बाजारपेठेमध्ये. आणि म्हणून अशी शक्यता वर्तवली जाते आहे की केवळ राज्य सरकारनं त्यावेळेला जो जनक्षोभ होता आणि श्री राज ठाकरे यांनी घेतलेली जी भूमिका होती त्याला पाहता एक तातडीने निर्णय घेऊन टाकला आणि नुसता वाद नको म्हणून त्यावरती चर्चा झाली आणि सरकार मागं घेतं असं म्हटलं गेलं. पण त्याही वेळेला आठवून बघा, आग्रह हाच होता की कॉस्मोपॉलिटन असलेल्या मुंबई सारख्या शहरामध्ये तुलनेनं ज्याचा मोडच देवनागरी लिपीचा आहे ती हिंदी शिकणं जास्त सोपं आहे असं खुद्द मुख्यमंत्रीही बोलते झाले होते. आणि त्यामुळे ती अजूनही शक्यता कायम दिसते आहे की हिंदी भाषा सक्ती संदर्भामध्ये कोणताच निर्णय घ्यायचा नाही, GR काढायचा नाही आणि माघार घेतल्याबद्दल बोलायचं नाही. आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपण हिंदी बरोबर इतर भाषा आणू आणि 3 भाषा आणू असा साधारण सरकारचा होरा असेल. आणि तेच कारण असावं की अजूनही राज्य सरकारकडनं अधिकृतपणे हिंदी भाषा सक्ती संदर्भामधलं परिपत्र काहीही निघालेलं नाही. आणि दादा भुसे असं म्हणतात की ती प्रक्रिया सुरू आहे. किती काळ लागेल ते हे शिक्षण मंत्री किंवा मुख्यमंत्री सांगू शकतील. निश्चितच राहुल, त्यामुळे शाळा आणि पालकांमधला संभ्रम नेमका कधी दूर होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीसाठी.